सगळेजण या, सगळेजण या एकदा. सगळे या, सगळे. हो. आमच्या मोबाईलमध्ये शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट तनाळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर या द्राक्ष बागेमध्ये आलो आहे. बघा द्राक्ष बाग, एका झाडाला 70-75 घड आहेत, एवढा माल आहे. आणि जाणून घेऊया ही जे शेतकरी आहेत यांची ही द्राक्ष बाग आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव रंगनाथ कृष्णा लवटे. रंगनाथ कृष्णा लवटे. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9763 56 58 85 97 63 56 58 85. हा नंबर आहे शेतकरी बांधवांनो. जास्त यांना फोन करू नका, सर्वसाधारण शेतकरी असतात. आणि जे काही माल विक्री द्या ते लगेच बघा तुम्हाला आता फोन पण येतील दुसरे माल विकणारे. काय करतील हां. तर ही जी बाग आहे कोणती व्हरायटी आहे? सुपर आहे. सुपर सोनाका. सुपर सोनाका आहे. किती वर्ष झालं तुमची द्राक्ष बाग आहे? ही 5 पीक आहे. 5 पीक आहे. आता हे 4 वर्षे जे पिकं घेतले तुम्ही सलग, किती तुमचा एकरी खर्च होत होता? खर्च होत होता एकरी 3.5-4 लाख आहे जवळ. 3.5-4 लाख रुपये तुमचा खर्च होत होता. या वर्षी तुमचा खर्च किती झालाय? 1.5 ते 2 लाख रुपये खर्च झाला. बघा शेतकरी बांधवांनो, 3.5 लाखाचा खर्च यावर्षी 1.5-2 लाखावर हे आलेले आहेत. दुकानातले कुठले माल फुगण्यासाठी 60, 20, 42, 47 वगैरे हे जे काय माल फुगवायला टॉनिक वगैरे 4,000 रुपये लिटर काय आणलंय का तुम्ही? 1 किलो सुद्धा आम्ही मटेरियल सोडलं नाही बाहेरच्या प्लॉटला. काही दुकान म्हणजे फक्त वरची फवारणी तेवढी घेतली. हा, जी काय आहे ती तुम्ही ड्रीप मधून पूर्ण तुमचं औषध. हा. तर ड्रीप मधून सगळ्या जे काही आपण वॉटर सोल्युबल खतं वगैरे जे सांगतो ती सगळी आपण घेतलेली आहेत. बर, तुम्हाला दुकानदारांचा काय फोन आला तुम्हाला? दुकानदार म्हणला असं की तू एक बागाला दुसऱ्या एका बागाला ट्रीटमेंट त्यांचं 2-4 प्लॉटला होतं. मग आमचा माल असा दिसत नाही, त्याचा असा कसं काय दिसतोय असं ते दुकानदाराला विचारतो. दुकान शेतकरी हां. तर एकाच दुकानावरनं 4-5 शेतकरी औषधं आणत होते. तर यांना फोन आला की दुकानदाराचे इतर शेतकरी काय म्हणायला लागले, आम्हाला तू औषध वेगळी देतोस आणि तू यांना वेगळी देतोस, कारण त्यांच्यापेक्षा ही भाग जोरात दिसायला लागली तुम्हाला. आणि तुम्हाला कंपनीवाल्यांनी वगैरे काय भीती गाठली तुम्हाला? कंपनीवाले असे म्हणले की मुळ्याला गाठी येते किंवा झाडं पुढल्या वर्षी खराब होते, ती पुढल्या वर्षी माल लागणार नाही याला. असं आम्ही 1-2 शेतकऱ्याचा अनुभव घेतला असं मला सांगत होती. त्यांनी औषध वतून दिले खाली. हां. बरं, तुम्हाला काय वाटते? मला आता स्वतःला अनुभव झाला आहे. माझी अशी बाग कधीच आली नाही. कधीच नाही. एवढा माल प्याला मला निमात्र माल यातला तोडून टाकावा लागला असता खाली. बर, एवढा 75 घड असून सुद्धा शेतकरी बांधवांनो एका झाडाला मालाची साईज कशी वाटते तुम्हाला? 1 नंबर साईज आहे. आपण आता द्राक्षाचं वजन बघूया. इकडे हे घ्या, द्राक्षाचं वजन घेऊया. हां, इथे खाली ठेवा, हातात धरू नका तुम्ही. हां, आता हां 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 घ्या त्याच्यावर. हां, आपण आता द्राक्षाचं घड करतोय. सरासरी बघा हा घड कितीचा आहे? नाही यांनी तोडले ते त्याचे खाल्ले पहिले तोडले, तोडून खाल्ले. दुसरा घ्या. हां, 700-800 जर धरलं तर आपण 500 ग्रॅम. आता ह्या जर घड बघितला, इकडे या, तर 2 किलो 1.5 किलोच्या आसपास असेल. हा जो घड बघितला आपण तर 1.5 किलोच्या आसपास घड आहे. आणि कुठंही मम्मी वगैरे झालेला नाही. या प्लॉटला कुठंही मिलीबग दिसत नाही. आणि सरासरी आपण धरला की हा 500 ग्रॅमनंच घड धरला. सरासरी आपण 500 ग्रॅमनं जरी शेतकरी बांधवांना जर घड धरला तर 500 ग्रॅमनं जरी घड धरला तर बघा हा आता 2 किलोच्या आसपास घड आहे. तो 2 किलोच्या आसपास घड आहे. तरी आपण सरासरी 70 घड आहेत. आणि आपण 500 ग्रॅमनं धरला, अर्धा किलोनं जर घड धरला तर एका झाडावरती 30 ते 35 किलो घड आहे. 30 ते 35 किलो माल आहे. म्हणजे यांची 1250 झाड आहेत. किती झाड आहेत? रान किती आहे? एकराच्या वर किती? 1.25 एकर. 1.25 एकर आहे. जवळजवळ ह्यांचा 37 टन माल निघेल. आणि दर कसा चालू आहे?
250 270 250 270 रुपये किलो हा माल चालू आहे. यांचे 21 ते 25 लाख रुपये यांचे होणार आणि खर्च आहे 2.25 लाख रुपये शेतकरी बांधवांनो. तर इथं शेतकरी आहेत दुसरे. तुमचं नाव आणि हे सांगा. नागेश तुकाराम बिचुगले, बामणी, तालुका सांगोला. हा, काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? एक मोबाईल नंबर 9923 91 65 63. हा, काय वाटते काय ह्याच्याबद्दल तुम्हाला? आमचे द्राक्षाची बाग नाही, पण आम्ही बघितली ह्यांची बाग एक नंबर आहे हा सध्या. हा, आणि ही आता घड वगैरे बघून सगळी का तुम्ही मोठाच घड दाखवताय का सगळं? नाही सर्रास सगळे घड एकसारखे आहेत. हा हा, चालेल. दुसरे इथे शेतकरी आहेत यांच्याकडे आणि बघा. तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला ह्याच्यात? हा, द्राक्षाची बाग एक नंबर आहे. त्यांनी अंकुश पाटील यांची विष्ठा पूर्ण वापरली, हा त्यामुळं बाग एक नंबर आहे द्राक्षी त्यांची. यांचा पुतण्या आहे. तुझं नाव सांगा. विशाल भीमराव लवटे. विशाल भीमराव लवटे. लवटे. तुम्ही आता शेतकरी त्यांचा पुतण्या. मग मागची खरं सांगतेत का? मागल्या वर्षी यांचा किती खर्च होता? मागच्या वर्षी 3-3.5 लाख रुपये आसपास खर्च होता. आता ह्या वर्षी जो कमी आहे. ह्या वर्षी सगळं म्हणजे पूर्ण ड्रिपद्वारे सगळं आपलं हेच वापरलेलं आहे. बाकी काय दुसरं मॉलिक्युल वापरलं नाही. मागल्या वर्षीच्या मालात आणि ह्या वर्षीच्या मालात काय फरक वाटतोय तुम्हाला? मागल्या वर्षी ही प्लॉट मध्ये 9.5 टन माल निघला होता ह्या प्लॉट मध्ये. किती झाड आहेत? 9.5 ही सगळा म्हणजे 19 टन माल निघला होता. फक्त सगळा 19 टन निघाला. या वर्षी 36 दुप्पट माल निघाला. 19 टन माल निघला होता मागच्या वर्षी. हा, दोन्हीचा 19 निघला होता. 19 टन. आता दोन्हीचा तर 37 टन. या म्हणजे खर्च निम्मा झाला आणि उत्पन्न डबल झालं. हा, हे आणि मागच्या खरं वर्षी रेट पण चांगला मिळाला होता, तरी पण ह्याच्यापेक्षा ह्या वर्षी पण रेट पण चांगला आणि माल पण दुप्पट झाला या वर्षी. हा. असं म्हणजे हा. दुहेरी झाले सगळे. हा. इथं बागायतदार आमचे सांगली झालेत आमचे मित्र. तर विनायक बापू आहेत सांगलीचे आमचे मित्र, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. काय वाटते बापू तुम्हाला बघून? आज इथं पंढरपुरात तुम्ही द्राक्ष बाग बघायला? आज परिस्थिती बघितली तर पलूस आणि तासगाव हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. आणि अशा पंढरीमध्ये मालाची वानवाच आहे, कारण की आमच्या बागेला आत्ता कुठलाही प्रकारचा माल नाही आहे. तुमची किती बाग आहे? माझी स्वतःची 5 एकर शेती आहे हा. आणि 5 एकरामध्ये काहीच माल नाही आहे. आणि ह्या ठिकाणी माल बघितल्यानंतर असं वाटतं की याला आपण कुठंतरी चुकतोय का, काय आपण कुठं कमी पडतोय का. कारण की अशा पद्धतीनं जर माल इकडे येत असतील तर आपल्या इकडं क्वालिटी आणि क्वांटिटीच्या बाबतीत अग्रेसर तालुका म्हणून आपला ओळखला जातो. त्या ठिकाणी फारच कमी माल आहे. आणि ह्या पद्धतीनं जर इथं माल बघितला असता तर तिथं आपण कुठंतरी कमी पडलो याची आमच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे. चालेल. तर शेतकरी बांधवांनो, जे द्राक्ष बाग आहेत आपल्यावर संभ्रम केले जाते आणि भीती दाखवली जाते. डर का पैसा है, लक्षात घ्या बांधवांनो. डर पैदा करो और पैसा कमाओ, यही फॉर्म्युला आहे. तर आपण याच्यापासून पैसे कमी खर्च करा आणि उत्पादन दुप्पट करा आणि जमीन आपली वाचवा, तरच आपण वाचणार आहे. इथेच थांबतो. आपल्याला दुसरा आणि व्हिडिओ करायचा आहे. जय जवान जय किसान.